काणकोणची सभा तशी आक्रमक जाली. आक्रमक अशे तरेची जाली की बरेच आमचे बरोबर ते सदांच येणे वचणारे सुद्दां तेजे काळजान सुद्दां थडकी. पण म्हजे काळीज घडटा. मी कोणीनो कांय भिवपाची गरज ना. जो पर्यंत गोविंदाच्या नसा नसा भितर तुमच्या सगळ्यांचो श्वास आसा, जो पर्यंत ह्या कुडीन भितर रक्ताचो एक थेंब आसा, तो पर्यंत कितलेय वादळ येवं, संकट येवं, कितले आमकां झेलचे पडले, तो पर्यंत गोविंद गावडे केन्नाच मुगी वचपाचे. काणकोणांनी बरीचशी आक्रमकता हाडली, कारण बरेचशे चक्रम जाल्ले आशिल्ले आणि त्यांची चक्र सध्या फिरपाक लागिल्ली आसात आणि 3.5 दिसांनी सगळी चक्रम उलटी सुरवात जावपाक लागिल्ली आसा. एक आमी झलक पयल्याच दिसा उटान जीके बीन दाखयलेली आसा. अजून बरेचशे काही गोष्टी जावपाचे आसा. हांव म्हणटलो भट आतांच न्हांवपाक गेल्लो आसा. मुखार कार्य खूब करपाची गरज आसा आणि तुमची उमेद, तुमचो विश्वास, तुमची ताकद, तुमची ती भावना, तुमच्या मनगडात आशिल्ली ती सगळी सळसळ जी रक्तवाहिनी जी आसा ते हेच सांगता. जाले ते खूब जाले. इनफ इज इनफ. सोसले खूब. आता सोसपाचे ना. आता कृती करून दाखोवपाची गरज आसा. आणि तुमच्या डोळ्यान, तुमच्या तोंडाचेर जर आमी पळयलो जाल्यार हे तेच सांगता. जशे विश्वासबाब गावडेन आणि आदरणीय प्रकाश वेळीप सरान सांगिल्ले आहा, अरे हो गोंय कोणी वसयलो, गोंय वसयलो भुमिपुत्रांनी. ज्यांच्या हाताक फोड आयले, रक्तबंबाळ जाले, ज्यांनी पिकास घेतले, कुदळ घेतली, खोरे घेतली, घण घेतले, कुऱ्हाडी घेतली, फरवती सुरू केल्यो, पूण कोणाक भिले ना. घडी आमी आमची आजची जी तरणाटी पिढी जी आसा किंवा जे आज काही गोष्टी आमचे लागतात ते एकाचे आमच्या पूर्वजांचो इतिहास आज विसरले आसतले. इतिहास जो घडयता तो इतिहास केन्नाच विसरपाक शकना आणि इतिहास जो विसरता तो केन्नाच इतिहास घडोवपाक शकना. ही वस्तुस्थिती जावन आसा. इतिहास घडवणारे जे आसात पयलीं तांकां सगळे तन मन धन त्याच प्रमाणे खूबशे छिन्नी हातोडेचे खण सुचचे पडले. इतिहास बरोवपाक खूब सोंपें आसा. काही जणांनी इतिहास खोटो बरयलो आणि म्हणूनच आज ते खोट्याच्या वाटेचेर आमकां चलपाक लायले आणि येदो व्हडलो रोठो आज आमी तयार केलो गोठ्यांक बसणार. आणि म्हणूनच त्या सगळ्या बैलांक आणि म्हशीक हांव सांगपाक सोदतां की स्वाभिमानान जगात रे. आपल्या भुरग्यांचो अभिमान तांकां शिकयात. आपल्या भुरग्यांचो फुडार कितें आसतलो तो तेंचो पिड्यार करून कोणाच्या वाटेक वसना आणि कोणाची वाट आडयना. आणि वाटेक जर गेले जाल्यार वाट हे लायतले हो परत 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 आमी सांगत आयिल्ले आसात. म्हणून अजून तरी शादूर जावचे आणि ह्या सगळ्या कडेन जे आज आडमेळी जो हाडटात, आडमेळी जो हाडपाचो प्रयत्न करतात, तातूंत कृपा करून तुम्ही ह्यो सगळ्यो काही गोष्टी करच्यो न्ही अशें नमळायेचें आव्हान ह्या माचे वयल्यान हांव करपाक सोदतां. म्हाका याद जाता 1977 आमचे गोंयचे एक फामाद लेखक आणि खास करून म्हाकाय त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करपाचे भाग्य मेळिल्ले आसात. ते म्हणल्यारूच आदरणीय पुंडलीक नारायण नायक. आमी सगळेच तांकां दादा म्हणटात. ताणे अच्छेव नावाचे एक नॉवेल बरयलेलें आशिल्लें 1977. हें नॉवेल कसलें? हें नॉवेल आशिल्लें गोंयच्या रेंपंट मायनिकेचेर जाल्लें अतिक्रमण. पूण तेदे वेळाचेर सर्वसामान्य म्हाका दिसता हांव तेन्ना फक्त 3 वर्सांचो आशिल्लो.
आताय त्यांना खबर आशिल्लें पण ज्या वेळाचेर सामाजीक क्षेत्रांत आणि म्हणजे वाचनाची म्हाका गोडी लागली त्या वेळाचेर अच्छेव ही जी कादंबरी जी आसा ही कादंबरी ज्या वेळाचेर मायनींग बंद पडलें त्या वेळाचेर वाचपाची संधी मेळ्ळी. जवळ जवळ 85% of the Goa, 85% of the Goa before 2012 हेंका मायनिंग म्हणल्यार कितें तर हे मोजक्या 4 जणांचे सगळे हे भाट साठ हे सगळे आता अशा तरेचे मनान एक विकनेस एक नेगेटिव्ह थॉट एक भरिल्लो आशिल्लो. ज्या वेळाचेर मायनिंगाचे प्रकरण घुसून आयले आणि ह्यो मायनीचे मालकी हक्क जर कोणाक जर आसा जाल्यार ह्या गोंयचे जनतेची आसा अशी सर्वत्र कडेन दुरदूर कुतूहल जाले. त्या वेळाचेर लोकांक कळून दिसले की हेच आमच्या जमनीचेर अतिक्रमण करता, आमच्या जमनी वयल्यान मीन काडटात आणि आमकांच शापद सांगतात, आमचेरूच राज्य करतात अशा तरेच्यो चर्चा प्रत्येक ग्रामीणांतल्या भागांत जाली. त्या दिसा पासून आज पर्यंत मायनींग म्हणटा ते आज सुरू जावन आशिल्लें, सुरू जाल्लें ना. म्हाका संदर्भ इतल्याच खातीर करपाक जाय की ह्याच लेखकान मायनिंगाचो अतिक्रमण मुखार गेल्या नंतर कितें जावपाक शकता हे 1977 आपल्या कादंबरींतल्यान अच्छेव्या माध्यमांतल्यान मांडिल्लें आशिल्लें. हय, हांव आज मुख्य मुद्द्या कडेन येता जो मुद्दो आमचे प्रकाश बाब वेळीप आनी विश्वास बाब गावडेन सहज हात लायलो. दोतोर काशीनाथ जल्मी सदांच म्हणटालो की समाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्यो दोन बाजू आसात आणि दोन जर बाजू जर एक बरोबर जर गेले ना जाल्यार नाण्याचो कणकण असो आवाज जावपाक शकना. आता आमी बरेचशे जाण पळयतात, उलयता आसतना आयकतात, अरे ते राजकारण करतात. सुरवात जेन्ना उठाचे नेटान काम सुरू जाल्ले आशिल्ले पयलीं तेन्ना हेच सगळे काही गोष्टी म्हणटाले आणि त्या वेळाचेर 20 वर्सां पयलीं ज्या उठा कडेन म्हजो संबंध आशिल्लो त्या वेळाचेर हांव सांगतालो की जो पर्यंत राजकीय ताकद ह्या समाजाच्या हाता भितर ना तो पर्यंत ह्या समाजाची उदरगत केन्नाच जावपाक शकना. हे फाटले 20 ते 22 वर्सां पयलू ह्याच गोविंदान म्हणिल्लें वाक्य आसा. मागीर राजकारण कोणी करपाचें धरलें. जे लोकांनी ह्या मातयेचेर केन्ना शेतां वाटान कुदळूच चलयले ना, नांगरूच चलयले ना, ज्या दोंगर किंवा हे आमचे व्हडले व्हडले आमी बांद बांदलेले त्या लोकांचो कांय आस्पाव ना, ज्या लोकांनी फक्त आमचे जाणटेल्यांचे आमच्या पणज्याचे आमटे घेवन आज हे सगळे आपले जमनी आपल्या नामाचेर करून खेळाले ते लोकांनी राजकारण करतले आणि त्या लोकांच्या धांवडे गुलामगिरीत आमी रावतले. अरे ह्या गुलामगिरीच्या नरकांतल्यान जर आमकां भायर जर सरपाची गरज आसा जाल्यार आज विचार करपाची गरज आसा की आमी हें फुडें सुद्धा राजकारण करतले मरे आमी राजकारण. समाजकारण आणि राजकारण ही एकाच नाण्याच्यो दोन बाजू आसात ही सांगपाची आज वेळ आयली. अरे जे लोक केन्ना 2% लोक आसात हे लोक आमचेर मक्तेदरी चलयतले म्हणजे आमचो जो विचार आमचो गिन्यान जो आसा आमची बुद्धिमत्ता जी आसा आमी केलो काबाड कश्ट जो आसा तेंचे धांवडेक आमी मानतले किंवा ताणीन दिल्लो काही गोष्टी जे नियम जे आसात ते आमच्या लादतले आमी खपून घेतले. आज ते पदेरू गेले ते पावूय गेले. आज आमकां स्वताची वळख निर्माण करपाची गरज.